अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. मित्रांनो, आज आपण गुरुचरित्र पारायणातील महत्त्वाचे अध्याय कोणते हे मी तुम्हाला सांगणार आहे. हे अध्याय वाचल्याने नक्कीच तुमच्या सर्व इच्छा पूर्ण होतील आणि ह्याचा अनुभव तुम्ही नक्की घ्या. मित्रांनो, चला तर मग ते अध्याय कोणते आहेत हे मी तुम्हाला आता सांगते. श्री गुरुदेव दत्त. गुरु दत्तात्रयांच्या चरणी प्रत्येकजण नतमस्तक होत असतो, कारण दत्तात्रय सर्वांचे अधिष्ठान आहेत. याच गुरुदत्त महाराजांच्या गुरुकार्याची महिमा आपण सर्वत्र पाहत असतो. दत्त दर्शनासाठी आपण श्री क्षेत्र गाणगापूर, श्री क्षेत्र नृसिंहवाडी या ठिकाणी आपण जात असतो. आपल्या मनातील इच्छा आकांक्षा पूर्ण करण्यासाठी गुरुदेव दत्त चालना देतात, आशीर्वाद देतात, प्रसन्न होऊन अनेकांचे जीवन सुखी करतात. म्हणून भगवान दत्तात्रयांच्या चरणी वंदन करते. गुरु दत्तात्रयांची कृपावर आपल्यावर सदैव राहो अशी प्रार्थना करते. आज आपण या भागात गुरुचरित्र पारायण केल्याने कोणकोणते लाभ होतात हे बघणार आहोत. गुरुचरित्र पारायण आपण नेहमीच करत असतो. गुरुचरित्र पारायण केल्याने मनशांती मिळते, आपले सर्व दुःख दूर होते, आपल्यावर सुखाची बरसात होते. म्हणून सर्वजण गुरुपारायण आवर्जून करतात. या गुरुचरित्रामधील 14वा आणि 18वा अध्याय अत्यंत महत्त्वाचे असल्याने तो अत्यंत श्रद्धेने वाचावा. हा अध्याय वाचल्यावर तुम्हाला नक्कीच प्रचिती येते. अध्याय वाचल्याने तुमच्या जीवनात अनेक बदल पाहायला मिळतील. गुरुचरित्रातील 14वा अध्याय तुम्ही श्रद्धेने वाचल्यास तुम्हाला याचे लाभ नक्की मिळतात. गुरुचरित्रातील 14व्या अध्याय वाचल्यामुळे आपल्या ज्या इच्छा आहेत त्या पूर्ण होतात. तुम्ही मनात कोणतीही चांगली इच्छा धरली असेल, जी दिवसेंदिवस पूर्ण होत नसेल, तुम्ही कितीही प्रयत्न केले तरी ती इच्छा पूर्ण होत नसेल, तर तुम्ही गुरुचरित्र ग्रंथातील 14वा अध्याय मनोभावाने वाचन करा. असे केल्याने तुम्हाला नक्कीच फरक पडेल. गुरुचरित्रातील 18वा अध्याय तुम्हाला सुखशांती समृद्धी मिळण्यासाठी खूप लाभदायक आहे. जर तुमच्याकडे पैसा आहे, धन आहे, संपत्ती आहे, मात्र तुमच्या घरात सुख नसेल तर त्या धनसंपत्तीला काहीच किंमत नाही मित्रांनो. त्यामुळे तुमच्या घरात सुख नांदायचे असेल तर, घरामध्ये शांतता हवी असेल तर मात्र तुम्हाला 18वा अध्याय मनपूर्वक वाचावा लागेल. 18वा अध्याय वाचल्याने आपल्या घरामध्ये सुख शांती समृद्धी यांचा अनुभव तुम्ही घेऊ शकाल. आता गुरुचरित्राचे पारायण कधी करावे असा तुमच्याकडे प्रश्न असेल तर गुरुचरित्राचे पारायण गुरुवारपासून सुरू करावे. गुरुचरित्र पारायण करताना 14वा किंवा 18वा अध्याय दर गुरुवारी किंवा दररोजही वाचू शकता. त्यामुळे तुमच्या मनाला शांती मिळेल, ज्यामुळे तुम्हाला सुखसमृद्धी शांती तर मिळेलच, पण तुमच्या मनातले इच्छाही पूर्ण होतील. तुमचे जे संकल्प आहेत, मनामध्ये ज्या काही इच्छा आहेत त्या मनांमध्ये संकल्प करून तीर्थ सोडायचे आहे. नंतर श्रद्धापूर्वक अध्ययनाचे पठण करायचे आहे. मित्रांनो, तुम्ही कोणतेही काम करताना तुमच्या कष्टाबरोबरच गुरूंची साथ देखील महत्त्वाची असते. कारण ज्या कामामध्ये गुरु असतात, गुरूंचा वास असतो, ते काम नेहमीच चांगले होते. कारण गुरु नेहमीच आपल्याला चांगली वाट दाखवतात. म्हणूनच गुरुचे पाठबळ आपल्याला मिळावे यासाठी आपण गुरुचरित्र पारायण जरूर करा. कारण गुरु हा परमात्मा, परमेश्वर आणि गुरु ज्यांच्यावर प्रसन्न आहेत त्यांना आयुष्यात काहीच कमी पडत नाही, हा अनुभव आहे. त्यामुळे तुम्ही नक्कीच गुरुचरित्राचे पारायण करा. अशा प्रकारे मित्रांनो, 14वा आणि 18वा हा गुरुचरित्रातील महत्त्वाचे अध्याय आहेत. हे तुमच्या लक्षात आलंच आहे. मित्रांनो, मी स्वतः याचे अनुभव घेतले आहेत. त्याच्यामुळे मला ह्याची नक्कीच खात्री आहे की तुम्हीही अनुभव हा नक्की घ्या. याचे पठण मनोभावाने करा. मित्रांनो, ज्या गोष्टी शक्य नाहीत त्याही गोष्टी शक्य होतात. कारण मित्रांनो, माझ्या स्वतःच्या अनुभवावरून मी तुम्हाला एक गोष्ट सांगेल. माझ्या प्रेग्नन्सीमध्ये अनेक अडथळे होते. डॉक्टरांच्या अभ्यासानुसार ज्या गोष्टी शक्य नव्हत्या त्या गोष्टीही या अध्यायांमुळे शक्य झाल्या आहेत. मित्रांनो, शेवटी मित्रांनो, तुम्हाला तर माहीतच आहे स्वामींचं हे वाक्य, अशक्य हे शक्य करतीलही स्वामी. त्यामुळे याचा अनुभव नक्कीच घ्या. तर मित्रांनो, वरील माहिती आपल्याला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. वरील माहितीतून कोणत्या प्रकारची समाजामध्ये अंधश्रद्धा पसरवणे हा आमचा हेतू मुळीच नाही आहे. धन्यवाद.